नमस्ते सर. नमस्कार. तर कृपया आपला परिचय करून देता सर? माझं नाव श्री धनास बेंगार. मी टाटा एअरलाईनमध्ये ॲडवायझर म्हणून काम करतोय. ओके, ग्रेट सर. तर कृपया आपण IF सोबत जोडल्यानंतरचा आपला अनुभव कसा आहे? म्हणजे आपले डेली लाईफमध्ये त्याचे फरक कसे झाले आणि टीम बद्दलचे आपले काय मत आहे? काय सांगू शकता सर? आता मी जे 1 वर्ष झालं मी कराड बरोबर आहे. टीम बरोबर आहे. जे की आपल्याला सॅलरी स्ट्रक्चर आहे त्यांचं किंवा जेणेकरून ते आपल्याला सपोर्ट करते त्यांची टीम आहे की एक ॲडवायझर कसा झाला पाहिजे तयार, की जेणेकरून त्याला आपण सपोर्ट केला पाहिजे आणि तो पुढे होऊन म्हणजे त्याची प्रगती झाली पाहिजे. ते आपल्याला म्हणजे जर मंथली 2 मीटिंग असतात, एक स्किल मीटिंग, एक डेव्हलपमेंट मीटिंग. त्यात आपल्याला भरपूर काही शिकायला भेटतं. ग्रेट सर. तर जसं की आज इंडिया बॅचची मीटिंग झाली, राईट? तर त्या मीटिंगबद्दलचं तुमचं मत काय आहे, की त्या मीटिंगमुळे तुमच्या दैनंदिन जीवनात काय बदललं? त्याबद्दल काय सांगू शकता सर? आज जी आपली सरांनी एमडीआयटी मीटिंग जर केली, की आता 2-3 मीटिंग झाल्यात, तर त्या प्रत्येक मीटिंगमध्ये काहीतरी वेगळं असते. जेणेकरून आपल्याला थोडं पॉईंट होईना पण भेटते पुढे जायचं. आज मी जे होतो की फोटो लिस्ट काढत नव्हतो, जेणेकरून मला कस्टमरपर्यंत जायला म्हणजे अवघड जात होतं. आज त्या मीटिंगमुळे मला कळालं की प्रोफिट लिस्ट काढायची, जेणेकरून आपण कस्टमरपर्यंत जातो, की आपल्याला कळते कस्टमरला जायचं, भेटायचं, कॉल करून असं. आणि माझी भरपूर काय ग्रोथ होते एमडीआयटी मीटिंग जाऊन केली. धन्यवाद सर. जसं की आता माझा लास्टचा प्रश्न असा आहे, की जे कोण ॲज अ न्यू ॲडवायझर जॉईन व्हायचा विचार करतो, नवीन सल्लागार म्हणून याचा विचार करतो, त्यांच्या मनात काय भीती असते, की नवीन कंपनीशी त्यांचा अनुभव कसा राहील किंवा काय? तर त्याबद्दल तुमचा IF एक्सप्रेस बद्दलचा बरोबरचा अनुभव तुमचा कसा आहे? काय सांगू शकता सर? तर मला पहिल्यांदा थोडी म्हणजे ज्यावेळेस अविनाश सर आलतो त्यावेळेस मला थोडी भीती वाटत होती की आपण कसं जाणार कस्टमर बरोबर, कस्टमरला काय बोलणार काय. तर ज्यावेळेस जॉईन झालो आहे बरोबर, त्यावेळेस हळूहळू की ग्रोथ झाली माझी, कस्टमरपर्यंत पोहोचायचं, काय बोलायचं त्यांना, कसं टॅकल करायचं त्यांना, अशी IF बरोबर आपली सगळं समजलं की काय केलं पाहिजे, काय भविष्यात काय. तर जे न्यूकमर याचा विचार करतात त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? जे नवीन जॉईन व्हायचा विचार करतात IF एक्सप्रेसशी, म्हणजे सल्लागार व्हायचा विचार करतात, त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? त्यांना जे IF आहे आपली, त्यांना तुम्ही जॉईन झाला ना तर एक नंबरचा आहे की जे आपल्याला सपोर्ट करतात, पूर्ण सपोर्ट जेवढा होईल तेवढा ते सपोर्ट आपल्याला करतात. त्यामुळे IF ही जॉईन केली पाहिजे, कारण नंतर फुल सपोर्ट असते, तुमची स्किल डेव्हलपमेंट करते ती आणि भरपूर काही गोष्टी आपल्याला मीटिंग घेते ती. सॅलरी स्ट्रक्चर आहे त्यांचं, जेणेकरून की जो ॲडवायझर आहे न्यू त्याला ग्रोथ करण्यासाठी सॅलरी स्ट्रक्चर आहे त्याचं. त्यामुळे खूप प्रॉब्लेम येत नाही, ग्रोथ होतेच IF मध्ये. ओके, धन्यवाद सर आपला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू.